अकनिगिरी सायन्स अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे। माझं नाव अविनाश आणि या ठिकाणी आज आपण आपला 10वीचा पार्ट 2चा ट्रिग्नोमेट्री चॅप्टर शिकणार आहोत। ट्रिग्नोमेट्री हा मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर आपल्याला मानला जाईल, कारण जर तुम्ही भविष्यामध्ये 11वी 12वी सायन्स घेतला तर सायन्समध्ये तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मॅथमॅटिक्समध्ये म्हणा, फिजिक्समध्ये म्हणा, केमिस्ट्रीमध्ये म्हणा, सगळीकडे आपल्याला हे ट्रिग्नोमेट्रिक रेशिओज कामाला येणार आहेत। आणि त्याचाच एक महत्त्वपूर्ण या ठिकाणी जो भाग आहे तो म्हणजे आपण आता 10वीमध्ये शिकणार आहोत। 9वीमध्ये ऑलरेडी आपल्याला हा चॅप्टर शिकलेला आहे, आपण हा चॅप्टर बघितलेला आहे, त्यामध्ये 2-3 रेशिओज पाहिलेले आहेत। आता या वर्षी आपल्याला त्याचा पुढील भाग शिकायचा आहे। बेसिक पासून स्टार्ट करूयात, काही मिस नाही होता कामा नये। जे सुरुवातीला आपण 9वीमध्ये पाहिलं होतं त्याचं थोडंसं इंट्रोडक्शन घेऊयात। या वर्षी त्याचा उपयोग कसा करता येईल आपल्याला ते सुद्धा पाहायचं आहे। ट्रिग्नोमेट्रिक रेशिओज कोणकोणते आहेत, त्यांचा उपयोग कसा करता येईल आपल्याला, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज काय आहेत, त्याचा उपयोग कसा करता येईल आपल्याला, जे आपल्याला त्या ठिकाणी चॅप्टरशी निगडीत सर्व गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी आज पाहायच्या आहेत। आणि बेसिक पक्का असेल तर सर्व चॅप्टर आपल्याला काय होतो, कंप्लीट म्हणजे कंप्लीट येतो। कसलंही गणित येऊ द्या त्याच्यामधलं 100% आपल्याला ते सॉल्व करता येतं। पण त्यासाठी अगोदर आपल्याला बाबांनो सर्व फॉर्म्युलाज पाठ असणे गरजेचे आहे। जे मी आज तुम्हाला सांगणार आहे, बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर असतील तरच आपल्याला या ठिकाणी हा चॅप्टर सोपा जाणार आहे, अन्यथा कुठंतरी आपल्याला याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागणार आहे। पण कशाला कॉम्प्रोमाइज करायचं, थोडासा अभ्यास केला, थोडं पाठांतर केलं की आपला जो चॅप्टर आहे ट्रिग्नोमेट्री हा सर्वात सोपा चॅप्टर म्हणून ओळखला जाईल। कुठलाही प्रश्न आला परीक्षेमध्ये याच्यावर तर तुम्ही बिनधास्तपणे तो सोडवू शकाल, याची गॅरंटी मी तुम्हाला देतो। लक्षात आहे, फक्त मी म्हणेल तेवढंच तुम्हाला करायचं आहे आणि तेवढ्या गोष्टी मात्र पाळायच्या आहेत। ओके, तर सुरू करूयात। चॅप्टरचं नाव काय आहे, ट्रिग्नोमेट्री। एकदम बेसिक पासून जायचं आहे आपल्याला, एकदम म्हणजे जे आपण आठवीत म्हणता येत नाही, बट 9वीमध्ये म्हणा, जे सर्व जे रेशिओज पाहिलेत आपण ते आपल्याला या ठिकाणी अगोदर बघायचे आहेत। मी बेसिक पासून सुरुवात करेल। ट्रिग्नोमेट्री जे रेशिओज आहेत ते पायथागोरसच्या थेरमवरती डिपेंडेंट आहेत। कशाच्या, पायथागोरसच्या। पायथागोरस थेरम हा कोणावरती अप्लाय केला जातो, राईट अँगल ट्रायंगलवरती। आता राईट अँगल ट्रायंगल कसला आहे म्हणाव सर, बऱ्याच जणांना तर राईट अँगल ट्रायंगल म्हणले की आता कन्फ्यूज मध्ये असतील। लक्षात येते का, काही नाही, असा एक ट्रायंगल ज्याच्यामध्ये एक अँगल जो आहे त्या ट्रायंगलचा तो 90 डिग्रीचा असतो। उदाहरणास्तव समजा मी या ठिकाणी काय केलं मंडळी, एक जो आहे आपला ABC, कुठलाही ट्रायंगल घ्या तुमच्या मनावर, लक्षात येते का, नाव कुठलेही देऊ शकतो आपण ट्रायंगलला। ABC हा ट्रायंगल आपण या ठिकाणी घेतलेला आहे। अँगल कोणता आहे त्याच्यामध्ये, एक B अँगल जो आहे तो 90 डिग्रीचा घेतलाय मी। किती डिग्रीचा आहे, 90 डिग्रीचा, म्हणजे हा झाला राईट अँगल ट्रायंगल। आणि पायथागोरसचा थेरम आपल्याला माहिती आहे सर्वांना, बरोबर आहे की नाही, त्या पायथागोरसचा थेरम या राईट अँगल ट्रायंगलवरच डिपेंड आहे। लक्षात येते, तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे बाबांनो, सर्वप्रथम राईट अँगल ट्रायंगल मधील सर्वात मोठी बाजू कोणती असते तर त्या हायपोटेनियस, आणि त्यालाच काय म्हणतो आपण, हायपोटेनियस म्हणत असतो। आणि ती बाजू म्हणजे कुठे असते रे, 90 डिग्रीच्या अपोजिट बाजू जी असते तिला आपण त्या ट्रायंगलचा हायपोटेनियस असं म्हणत असतो। मग इथं मला सांगा, ABC या ट्रायंगल मध्ये B अँगल हा काय आहे, 90 डिग्री आहे, बरोबर आहे। पुन्हा या ठिकाणी याच्या अपोजिट साइड कोणती आहे रे, AC, म्हणजे हा AC ही काय झाली रे, हायपोटेनियस, विच इज द लॉंगेस्ट साइड। लक्षात येते काय म्हणतोय मी, ते हायपोटेनियस काय आहे, हा हायपोटेनियस। लक्षात येतंय मंडळी, या राईट अँगल ट्रायंगलचा आहे। मी काय सांगतोय हे फक्त थोडंसं काळजीपूर्वक सुरुवातीपासून बघा, तुम्हाला सर्व गोष्टी एक एक क्लिअर व्हायला चालू होतील। हा झाला राईट अँगल ट्रायंगल, त्याची बाजू झाली बाबांनो हायपोटेनियस। हे का सांगतोय मी, तर आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ घ्यायचे आहेत आणि ट्रिग्नोमेट्रिक रेशिओसाठीच आपल्याला या सर्व गोष्टी बघायच्या आहेत। मग कोणते रेशिओ, तुम्ही म्हणाल कोणते रेशिओ, 9वीमध्ये 3 रेशिओ पाहिलेत आपण 9वीच्या स्टँडर्ड्स मध्ये। लक्षात येते का, कोणते रेशिओ आहेत रे ते, पहिला रेशिओ तुम्ही पाहिलाय साइन, कोणता आहे, साइन। दुसरा रेशिओ तुम्ही पाहिलाय कॉस, आणि तिसरा रेशिओ पाहिलाय टॅन। असे 3 रेशिओ तुम्ही पाहिलेले आहेत, साइन, कॉस आणि टॅन। आता या रेशिओची व्हॅल्यू जी आहे ती आपण या राईट अँगल ट्रायंगल वरून ठरवत असतो। कशी घ्यायची व्हॅल्यू ती बघा, हे झालेलं आहे सर्व, फक्त लक्ष द्या काळजीपूर्वक। जर समजा मी अँगलशी संदर्भात घेत असतो बरं रेशिओ हे सर्व, जर समजा मी अँगल C घेतला, कोणता अँगल घेतला, C, उदाहरण या ठिकाणी, तर इथं साइन जो आहे तो अँगलशी रिलेटेड घेतला जातो, कॉस जो आहे तो अँगलशी रिलेटेड, म्हणजे बाबांनो साइन C, कॉस C, टॅन C। लक्षात येते का, कुठलाही अँगल घेऊ शकतो आपण। उदाहरणास्तव जर समजा अँगल C ला मी काहीतरी डिनोट केलं, थीटाने डिनोट केलं, कशाने डिनोट केलं मंडळी, थीटाने डिनोट केलं, तर या ठिकाणी C च्या जागी सर्व ठिकाणी काय येणार आहे रे, अँगल येणार आहे। आणि अँगलला कशाने डिनोट केले आपण, थीटाने डिनोट केले, म्हणजे थीटा, काय घेतलं मी या ठिकाणी, थीटा। लक्षात आहे का, मग आता या
सी अँगल घेतल्यानंतर थिटा म्हणजे साइन रेशिओ साइन थिटाची व्हॅल्यू आता किती येणार आहे आपली आणि ती कशी ठरवली जाते तर मंडळी लक्ष द्या नेहमी कधी पण जो अँगल घेतलाय ना अँगल लक्षात येते का साइन थिटा काय असतो तर या अँगलच्या अपोजिट बाजू अँगलच्या अपोजिट बाजू डिवायडेड बाय हायपोटेनियस आता या अँगलच्या अपोजिट बाजू हे बघा सी अँगल आहे हा थिटा मानलाय मी याच्या अपोजिट बाजू कोणती येते रे ए बी मग ही ए बी जी आहे या अँगल सी ची काय झाली अपोजिट बाजू कसली बाजू झाली अपोजिट बाजू म्हणजेच साइड लक्षात येते का अपोजिट साइड झाली आणि हायपोटेनियस तर ऑलरेडी आहे आपल्याकडे ट्रायंगल मध्ये एकच हायपोटेनियस असतो तो काही बदलत नसतो लक्षात येते मग या ठिकाणी आता साइन थिटा साइन रेशो काय येणार आहे आपल्याकडे अपोजिट साइड ऑफ अँगल कोणाची अपोजिट साइड घ्यायची तर अँगलची अपोजिट साइड ऑफ अँगल डिवायडेड बाय हायपोटेनियस डिवायडेड बाय हायपोटेनियस समजतंय का मंडळी लक्षात येतंय ओके आता बघा हे झालं कोणाशी संदर्भात साइनची साइन रेशो आपल्या लक्षात आलाय साइन रेशो काय सांगतोय रे तर बाबांनो अपोजिट साइड ऑफ अँगल डिवायडेड बाय हायपोटेनियस कुठला का राईट अँगल ट्रायंगल असतं ना त्याच्यामध्ये आपण हे अप्लाय करत असतो क्या कधी घेतलाय मी सी घेतलाय आता एक तर 90 याच्याशी काही संबंध नाही उरला एक सी किंवा ए तर याचं बी मी सांगेन पण पहिल्यांदा सी सी संदर्भात बघतोय आपण मग या सी अँगलच्या अपोजिट साइड कोणती झाली तर ए बी झाली कोणती साइड झाली आता इथं ए बी हा रेशो कोणाच्या बरोबर येतो रे तर ए बी डिवायडेड बाय हायपोटेनियस कोण आहे इथं ए सी हे 9वी मध्ये झालेलं आहे कुठं झालेलं आहे 9वी मध्ये झाले हे लक्षात येते का आता बघूयात कॉस रेशिओ है ना कॉस थीटा कोणता थीटा आहे कॉस थीटा लक्षात येते आता कॉस थीटा काय काय आहे रेशिओ हा नेमकं काय आहे रेशिओ काय सांगतो आपल्याला तर या अँगल सी ची ऍडजस्टंट साइड बघायची कोणती आहे ती लगतची बाजू बी सी काय आहे लगतची बाजू कोणती बाजू आहे रे अँगल सी ला लगतची बाजू कोणती आहे बी सी आहे लक्षात आहे का म्हणजे त्यालाच ऍडजस्टंट साइड म्हणतो आपण काय म्हणतो ऍडजस्टंट साइड लक्षात येते का ही झाली ऍडजस्टंट साइड आणि ऍडजस्टंट साइड डिवायडेड बाय हायपोटेनियस म्हणजेच हा रेशिओ म्हणजे कोणता असतो कॉस रेशिओ असतो कॉस थीटा मग कॉस थीटाची व्हॅल्यू काय येते मंडळी ऍडजस्टंट साइड ऑफ एन अँगल डिवायडेड बाय हायपोटेनियस डिवायडेड बाय हायपोटेनियस लक्षात येते मंडळी ओके चला तर हे झालं बाबा कॉस थीटा आता कॉस थीटा झाला साइन थीटा पाहिला आपण मग मला सांगा थीटाची जी आपली ऍडजस्टंट साइड आहे म्हणजे अँगल जो घेतलाय आपण कॉस थीटाचा रेशिओ त्याच्यामध्ये ऍडजस्टंट साइड कोणती आहे इथं बी सी कोणती साइड आहे मंडळी बी सी डिवायडेड बाय हायपोटेनियस कोणता आहे ए सी हायपोटेनियस तर सेमच असणार आहे ना बाबा नो कुठला बी ट्रायंगल घ्या एकच हायपोटेनियस असतो त्याच्यामध्ये राईट अँगल ट्रायंगल जर घेतलं तर आणि उरला आपला आता टॅन तर टॅन रेशो काय असतो मंडळी तर बाबांनो जी अपोजिट साइड आहे आणि जी ऍडजस्टंट साइड आहे त्या दोघांचा रेशिओ म्हणजेच टॅन थीटा ह्याच्यात सांगा अँगल सी ची अपोजिट साइड तर माहिती आहे आपल्याला ए बी आणि या ठिकाणी ऍडजस्टंट साइड कोणती आहे बी सी आहे म्हणजे याचा रेशिओ घेतला म्हणजेच आपला टॅन थीटा आला टॅन थीटा म्हणजेच काय तर बघाव का या ठिकाणी या दोघांचा रेशिओ असतो लक्षात येते का अगोदर हे सांगतो मी काय लिहायचं आपल्याला तर अपोजिट साइड ऑफ अँगल आणि डिवायडेड बाय काय येणार आहे ऍडजस्टंट साइड लक्षात आहे का टॅनलाच आपण दुसरा अजून काय लिहू शकतो रे हे कसं आलं हे अपोजिट साइड आपण ऍडजस्टंट साइड कसं आलं तर टॅन म्हणजेच काय तर साइन अपॉन कॉस हा रेशिओ असतो टॅन म्हणजेच काय असतो टॅन थीटा बरोबर साइन थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा या दोघांचा रेशिओ असतो म्हणजेच टॅन थीटा मग मंडळी आपल्याला माहिती आहे इथं काय माहिती आहे साइन थीटाची काय होती बाबा फॉर्म्युला काय होता साइन थीटाचा अपोजिट साइड कसली साइड अपोजिट साइड आणि डिवायडेड बाय हायपोटेनियस आणि होल डिवायडेड बाय काय होतं रे इथं कॉस थीटाची व्हॅल्यू ऍडजस्टंट साइड डिवायडेड बाय हायपोटेनियस होतं की नाही असं मग हे हायपोटेनियस काय होतो कॅन्सल मग शिल्लक काय राहतं अपोजिट साइड डिवायडेड बाय ऍडजस्टंट साइड लक्षात आहे का अपोजिट साइड डिवाइडेड बाय ऍडजस्टंट साइड म्हणजे हा झाला टॅन रेशिओ लक्षात येते हे 3 रेशिओ आपण 9वीत पाहिलेत कुठं पाहिलेत 9वीत मी म्हणलंय अगोदरच बेसिक पासून सगळं शिकवायचंय बेसिक पासून कुठंच काही मिस करायचं नाही लक्षात येते का सर्वच्या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी क्लिअर होणं गरजेचं आहे तर आपण पुढे या ठिकाणी आपण समजू शकतो आणि त्या ठिकाणी लिहू शकतो बरं तुम्ही म्हणाल सर इथं तर सी घेतला बरोबर आहे की नाही इथं जर काय घेतलं अँगल सी घेतला जर समजा उदाहरणास्तव ए अँगल आला असता कोणता अँगल आला असता ए मला वाटलं ए घ्यायचंय तर त्या ठिकाणी रेशिओ काय आले असते रे आता एच्या अपोजिट साइड कोणती झाली असती बी सी झाली असती
आणि याची ॲडजस्टंट साईड कोणती झाली असती, ए बी झाली असती. हायपोटेनियस तर सेमच राहणार आहे ना, हायपोटेनियस तर कसा राहिला असता, सेमच राहिला असता, काहीच बदल झालेला नसतं त्याच्यामध्ये. फक्त जे आहे या अँगलची अपोजिट साईड जी आहे, हे बघा, हे ॲडजस्टंटची ऐवजी काय झालं असतं, अपोजिट आलं असतं, आणि अपोजिटच्या ऐवजी इथं काय आलं असतं, ॲडजस्टंट आलं असतं. एवढाच बदल झाला असता, बाजू बदलल्या असत्या, संपलं. बरं, हे 9वीतला भाग आहे, लक्षात आहे का. ज्यांनी थोडंसं कुठंतरी बाबा 9वीमध्ये मिस केलं होतं तर त्यांच्यासाठी मी हे सांगितलेलं आहे, कारण आपल्याला इथं काल झालेलं आठवणं म्हणावं, सर इथं तर तुम्ही 9वीच्या गोष्टी करायला म्हणावं, कसं करावं काय नाही, आयुष्य कठीण आहे आमचं. बरोबर आहे काय कठीण नाही, गपचूप अभ्यास करायचा, सगळं काही आठवत असतंय. बघा या ठिकाणी तर हे 3 रेशो आपण पाहिलेले आहेत, 3 रेशो पाहिलेले आहेत, साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा. आता या वर्षी आपल्याला याच्या पुढील 3 रेशो पाहावयाचे आहेत. लक्षात येते, पुढील 3 रेशो कोणते कोणते आहेत बघा. पहिला कोणता म्हणलं या ठिकाणी मी, हे 3 लक्षात आले, साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा. आता पुढचे 3 सांगतो मी, जे की आहेत कॉट थीटा, सेक थीटा आणि कोसेक थीटा. कोणते कोणते सांगितले मी तुम्हाला, लक्षात येते का. पहिला कोणता सांगितलं मी, कॉट थीटा. आता थीटा म्हणजे अँगल, तुम्ही काही घेऊ शकता त्या ठिकाणी, लक्षात येते का. त्याला वाटलं कॉट सी म्हणायचे, कॉट सी म्हणा, काही अडचण नाही. पुन्हा दुसरा सांगितला मी सेक थीटा, आणि पुन्हा सांगितला मी कोसेक थीटा. या 3 रेशोला आपल्याला यावर्षी पाहायचं आहे. म्हणजे हे 3 लक्षात येते का. फॉर्म्युला लक्षात ठेवायचे, मी सगळं सांगेल तसं फक्त करत चला. ट्रिग्नोमेट्री तुम्हाला अजिबात अवघड जाणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. लक्षात येते. तर याचा पुढचा भाग आता आपण बघणार आहोत. इथंपर्यंत तुम्हाला काही अडचण असेल असं मला वाटत नाही. पुढे जाऊयात, पुढील भागामध्ये काय बघूयात आता बघा आपण, की साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा यांचं रिलेशन पाहावयाचं आहे आपल्याला. कोणाबरोबर, तर पुढील जे 3 रेशो येणार आहेत ते. लक्षात येते. साइन थीटा जो असतो, कोणता थीटा म्हणतोय मी, साइन थीटा. किंवा बघा नवीन 3 रेशो लिहितो, नवीन 3. पहिला कोणता आहे, कोसेक थीटा लिहितो मी. कोणता थीटा, कोसेक थीटा. हा जो आहे ना, ह्याची व्हॅल्यू काय असते रे, हा इनवर्स असतो साइन थीटाचा. समजले का. कोसेक थीटा इक्वल्स टू 1/, साइन थीटा ही त्याची व्हॅल्यू आहे. कोसेक थीटा इक्वल्स टू 1/, साइन थीटा. लक्षात येते का. तसेच सेक थीटा इज इक्वल टू 1/, काय आहे, कॉस थीटा. लक्षात येते. आणि तसेच कॉट थीटा इज इक्वल टू 1/, काय लिहिता येईल आपल्याला, टॅन थीटा. लक्षात येते मंडळी. हे अशा पद्धतीचे 3 रेशो आहेत. आपण या ठिकाणी बुकमध्ये सुद्धा बघू शकतो. ओके, बुकमध्ये जर बघितला तर तुम्हाला हे 3ही रेशो तुम्हाला दिसून येतील. लक्षात येते. कोणकोणते रेशो आहेत, काय काय फॉर्म्युलाज आहेत हे आपल्याला लगेच लक्षात येऊन जातं जर तुम्ही पाहिलात बुकमध्ये. तर कोसेक थीटा काय असतो रे, साइनचा इनवर्स असतो एक प्रकारे. लक्षात येते का. 1/, साइन थीटा. सेक थीटा काय असतो रे, कॉसचा इनवर्स असतो, 1/, कॉस थीटा. कॉट थीटा काय असतो, 1/, टॅन थीटा. लक्षात येते. इथंपर्यंत काही अडचण कोणाला, कोसेक, सेक आणि कॉट हे 3 रेशो आपण या ठिकाणी यावर्षी पाहणार आहोत. आता याच्यापासून बरेच फॉर्म्युलेज तयार होतात. लक्षात येते का. हे मेन एवढं जरी लक्षात ठेवलात, आता कुठे जरी कोसेक थीटा असेल तर त्या ठिकाणी मी 1/, साइन थीटा लिहू शकतो, किंवा कुठं 1/, साइन थीटा असेल तर त्याच्या बदल्यामध्ये मी कोसेक थीटा लिहू शकतो. लक्षात येते का. हे ह्याचा यूज करायचा आहे आपल्याला, याचं युटिलायझेशन करायचं, याचा उपयोग करायचा आपल्याला प्रॉब्लेम सोडवत असताना. आणि तो कुठे करायचा आणि कसा करायचा हे फक्त प्रॅक्टिसमधून येतं. कुठून येतं, प्रॅक्टिसमधून. बाबांनो, हे गणित आहे, मॅथमॅटिक्स आहे, याच्यामध्ये प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाही. लक्षात आहे का. हे काच आलं, कशामुळंच आलं, या ठिकाणी आपल्याला याचं उत्तर शोधत बसलो तर बाबांनो कुठंतरी खूप वेळ लागतंय. लक्षात येते का. जे आलंय त्याला फक्त काय करत राहायचं, सॉल्व्ह करत राहायचं. लक्षात येते का. प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस करावीच लागते तर गणित येतं. वारंवार सोडवावं लागतं. एखादी स्टेप आपल्याला बघावी लागते. लक्षात येते का. गरजेनुसार त्या ठिकाणी आपल्याला कुठेतरी त्याचा आन्सर आणावं लागतं ओढून ताणून. हेलाच म्हणतात मॅथमॅटिक्स. ओके, चला. तर हे 3 जे फॉर्म्युले आहेत त्याच्यापासून अजून भरपूर फॉर्म्युलाज तयार होतात. जसे की तुम्ही उदाहरणास्तव बघू शकता या ठिकाणी. पहिला जो आहे, मी याला साइनचा आणि कॉसचा थोडासा इकडे साइड चेंज करतो. जर मला साइन थीटा इक्वल्स टू 1/, कॉस थीटा असं बी लिहिता, कोसेक थीटा असं पण लिहिता येतं. याच ठिकाणी मला काय करता येतं मंडळी, कॉस थीटा इक्वल्स टू 1/, सेक थीटा. आणि या ठिकाणी काय करता येतं रे, टॅन थीटा इक्वल्स टू 1/, कॉट थीटा. लक्षात येते का. हे तर फॉर्म्युले झाले. बघा हे 3 झाले का. बघा एकाच ह्याच्यापासून फॉर्म्युले तयार करतोय मी. 2 हे झाले 3. लक्षात आहे का. याचेच अल्टरनेटिव्ह म्हणता येईल आपल्याला. बघा हो काय, हे झाला 4, 5, 6. टोटल किती झाले फॉर्म्युला, 6 झाले. आता ह्याच्यात अजून मजा बघा. ह्या साइन थीटाला इकडे घेऊन या. लक्षात आहे का. हे 6 झाले इथंपर्यंत, हे 6 झाले. आता याच्या खाली लिहितो अजून. बघा हो का, या साइन थीटाला इकडे घेऊन येतो मी.
काय तर साइन थीटा इंटू कोसेक थीटा इज इक्वल टू 1. अजून एक तयार झाला. तसेच याला इकडे घेऊन येतो आता. काय ते हे कॉस थीटा इंटू सेक थीटा इक्वल्स टू 1. तसेच या टॅन थीटाला इकडे घेऊन येतो. टॅन थीटा इंटू कॉट थीटा इज इक्वल टू 1. बघा अजून 3 झाले. हे किती झाले 6. हा झाला 7 नंबरचा, हा झाला 8 नंबरचा आणि हा झाला 9 नंबरचा. म्हणजे बघा टोटल एवढ्याच याच्यावरून अजून आपल्याला किती फॉर्म्युले झाले, एकूण 9 फॉर्म्युलेस तयार झालेत. लक्षात येते का? तर हे एवढं पाठ करत बसायची गरज नाही. आपण फक्त डोकं लावायचे कोणत्या ठिकाणी काय वापरायचे एवढं जरी लक्षात ठेवला आणि ह्याची साईड चेंज केली, जसं रिक्वायरमेंट आहे तसं आपण जर याला काय केलं बाबांनो, प्रॉब्लेम सोडवताना घेतलं, समजून घेऊन सोडवलं तर आपल्याला खूप सोपं जातं. हे एवढं पाठ करत बसायची काही गरज नसते. तुम्ही मेन जे आहे आपले हो का हे मेन एवढे जरी तुम्ही फॉर्म्युला लक्षात ठेवले तर भरपूर झाले. हे 3 झाले. लक्षात येते का? हे किती झाले 3. आणि दुसरे मी अजून कोणते पहिले सांगितलेले तुम्हाला, पहिले सांगितलेले फॉर्म्युलाज आहेत. लक्षात आहे का? कोणता होता पहिला? एक टॅनचा होता इम्पॉर्टंट. टॅन थीटा इक्वल्स टू काय होता? साइन थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा. हा एक फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. तसेच जसं टॅनचा आहे ना तसंच कॉटचा सुद्धा एक फॉर्म्युला आहे. कॉट थीटा इक्वल्स टू याचा इनवर्स. अलग लक्षात, कॉट काय असतो? टॅनचा इनवर्स असतो. म्हणजे याचा इनवर्स करा. काय तो? कॉस थीटा डिवायडेड बाय साइन थीटा. लक्षात येते? हे 3 हे 2 किती झाले? 3 2 5 झाले. लक्षात येते का? हे इम्पॉर्टंट आहे. हे कसे आहेत? इम्पॉर्टंट. हे का ह्याच्यापासून हे तयार करता येतात हो. याला काही नाही असं उगं घोकमपट्टी करून काही मजा येत नाही. थोडंसं लॉजिक लावायचं आणि हे जे फॉर्म्युलाज आहेत ते कुठंतरी बाबांनो लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि काय करायचं, ह्यालाच अरेंजमेंट करून तिथल्या तिथं तयार करायचा फॉर्म्युला आणि त्याचा उपयोग करायचा. ओके. हे टॅन थीटा इक्वल्स टू साइन थीटा बाय कॉस थीटा आणि कॉट थीटा इक्वल टू कॉस थीटा अपॉन साइन थीटा हे फॉर्म्युलाज आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. हे फॉर्म्युला काय करायचे? लक्षात ठेवायचे. आता याच्यामध्ये काही अडचण असेल असं मला वाटत नाही. बरोबर आहे? हे तेवढं तुम्ही लक्षात ठेवा. हे एवढे फॉर्म्युले आणि हे एवढे फॉर्म्युले लक्षात येते. हे 3 हे 2 5 एवढे लक्षात ठेवलात की हे बाकीचे तुम्ही तयार करू शकता. ओके. इथंपर्यंत बी काही अडचण असेल असं मला वाटत नाही. बुकमध्ये जर बघितलात तुम्ही तर बुकमध्ये हे फॉर्म्युला जे आहेत ते आपल्याला सर्व फॉर्म्युलाज दिलेले आहेत. एकदा बुकवरती नजर टाकूयात. बुकमध्ये बघितल्यानंतर लक्षात येतं. ओके. हे मागच्या वर्षी झालेलं आहे सर्व, आपल्याला त्याच्याबद्दलच माहिती दिलेली आहे. बघू शकता तुम्ही. कोसेक, सेक आणि कॉट हे 3 रेशो आपण आत्ता पाहिलेले आहेत. त्यांच्या व्हॅल्यू सुद्धा आपण बघितलेले आहेत. हे बघा 1 अपॉन साइन थीटा इक्वल्स टू कोसेक थीटा. काय नाही, मी फक्त कोसेक थीटा इक्वल्स टू 1 अपॉन साइन थीटा असं सांगितलंय. दोन्ही इक्वलच आहेत ना बाबांनो. लक्षात येते का? कोणतंही आधी लिहा आणि कोणतंही नंतर लिहा. याच्यापासूनच जेव्हा हे फॉर्म्युलाज तयार केलेत हे सुद्धा मी तुम्हाला 3 फॉर्म्युला सांगितलेले आहेत. सर्व ज्या गोष्टी आहेत ते मी आता तुम्हाला सांगितलेले आहेत. हे 3 मेन फॉर्म्युलाज एक प्रकारे म्हणता येईल आपल्याला. आता आपण पाहूयात काय बाबांनो की ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज ऑफ अँगल्स. लक्षात येते का? 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री. जर समजा आपल्याला टॅन 30 काय दिलं असेल मंडळी? टॅन 30 लक्षात येते का? हे बघा, जर आपल्याला म्हटलं असेल की बाबा टॅन 30 ची व्हॅल्यू किती आहे, तर त्यावेळेस आपल्याला हा टेबल माहिती असणं गरजेचं आहे. हा टेबल आपल्याला येणं गरजेचं आहे. लक्षात आहे का? परीक्षेमध्ये हा टेबल दिला जात नाही. हा टेबल आपल्याला काय करावं लागतो बाबांनो? कुठंतरी आठवावा लागतो, पाठ करावा लागतो. बरं तेवढी बी गरज नाही ना. 2 मिनिटाचा वेळ दिला की तुम्हाला टेबल बनवायला शिकवतो मी. बघा किती सोपा भाग आहे. पूर्णच्या पूर्ण टेबल तुम्ही तयार करू शकता. लक्षात आहे का? जे फॉर्म्युले तुम्हाला आता सांगितलेत का त्याचाच उपयोग करून आपण हा अख्खा टेबल तयार करू शकतो. लक्षात येते का? मग त्या व्हॅल्यूज कशा काढायच्या, काय करायच्या, काय नाही, सगळं त्या ठिकाणी आपण बघणार आहोत. लक्षात येते? बघा या टेबलला मी काय करतो, आपल्या माहितीस्तव थोडंसं इकडे घेतो. लक्षात आहे का? बोर्डवरती. म्हणजे आपल्याला काय होईल बाबांनो, याला सोडवायला आणि हा तयार कसं करायचा याच्याबद्दल तुम्हाला लगेच मी माहिती देतो. बघा असा टेबल हा आपला तयार झालेला दिसून येईल आपल्याला. ओके. जो टेबल आहे तर सेम तसाच टेबल आपल्याला या ठिकाणी तयार करायचा आहे. मी इथं हे समोर ठेवतो तुमच्या छोट्या ह्याच्यामध्ये, तुम्हाला दिसेल थोडंसं. बट नंतर आपण ह्याचा युटिलाइज करू, याचा उपयोग करू. पहिले बघा किती रेशोज आहेत आपले? टोटल 6 रेशोज आहेत. लक्षात येते का? मग हे बघा साइन थीटा पहिला रेशो कोणता आहे मंडळी? साइन थीटा. लक्षात येते का? पुन्हा कोणता आहे? कॉस थीटा. पुन्हा कोणता आहे? टॅन थीटा. नंतर आहे साइन कॉस टॅन. पुन्हा कोसेक, कोसेकच घेतला ना. लक्षात येते का? पुन्हा आहे सेक आणि पुन्हा आहे कॉट. ओके मंडळी, दिसतंय तिथं साइन कॉस टॅन, कोसेक, सेक आणि कॉट असे रेशिओज आहेत. याला एक या ठिकाणी अशी लाईन घेऊयात आपण. ट्रिग्नोमेट्रिक रेशिओसाठी
सर्व किती किती डिग्रीचा आहे रे, पहिला किती डिग्रीचा होता, 0 डिग्रीचा. ओके, यासाठी एक ब्रॅकेट घेऊयात. पुन्हा आहे 30 डिग्री, नंतर 45 डिग्री, नंतर 60 डिग्री आणि लास्ट किती आहे 90 डिग्री. ओके, चला बघूयात. एक तयार केला होता साइन थिटाचं अख्खा टेबल तयार करायचे. लक्षात येते का, अख्खा टेबल म्हणतोय मी, अख्खा. बघा या ठिकाणी अख्खा म्हणजे कसा, पूर्ण, संपूर्ण शुद्ध भाषेमध्ये. चला असो, आपल्या याच्यामध्ये बघूयात काय म्हणतं या ठिकाणी बाबांनो. साइन थिटा, साइन थिटासाठी काय करायचं तुम्हाला सांगतो, हे इथं सांगतो बरं, खाली तिथं लिहायचं. अगोदर काय करायचं रफ मध्ये हो का, 0 1 2 3 and 4 एवढे नंबर्स लिहून घ्यायचे. हे साइन थिटाची व्हॅल्यू काढतोय मी, शिकवतोय कसं काढायचं ते, बघत राहा फक्त. 0 1 2 3 4 नंबर्स लिहिले का, या सर्व नंबरला 4 न डिवाइड करायचं, डिवायडेड बाय 4, डिवायडेड बाय 4, डिवायडेड बाय 4. आणि पुन्हा या सर्वांचं रूट घ्यायचं. सर्वांचं काय घ्यायचं रे, रूट घ्यायचं. लक्षात येते का, समजतंय का. मग बघा या ठिकाणी काय येणार आहे आता, हे 0 बाय समथिंग काय ते 0च येते, ह्याचं रूट बी घ्या काही बी घ्या 0च येते ते. अलग लक्षात, 1चं रूट काय ते 1च येते आणि 4चं रूट काय ते बाहेर 2. लक्षात येते, इथं सांगा 2 बाय 4 आहे. लक्षात येते का, म्हणजे इथं वरती काय येणार आहे सांगा मला या ठिकाणी, काय येणार आहे रूट 2 आणि खाली काय येणार आहे 2. नाही काय तर चुकलं वाटायला, हे असं येते बेक बे बे दोन्ही 4. लक्षात येते का, म्हणजे काय ते 1/√2. काय येते 1/√2. आणि या ठिकाणी सांगा मला आता काय येते, याचं √3चं रूट बाहेर निघत नाही, √3च राहतं. 4चं मात्र रूट बाहेर निघतं, ते किती येतं 2. आणि हे 4 4 कटले 1 आलं आणि 1चं रूट 1च येतं. हे झाले आपल्या कशाच्या व्हॅल्यू, साइन थिटाच्या व्हॅल्यू झाल्या. कशाच्या व्हॅल्यू झाल्या, साइन थिटा. एक एक लिहून घ्यायचं. हे बघा पहिल्यामध्ये 0ला 0, 30 डिग्रीला काय येते साइन 30 इज 1/2. साइन 45 डिग्री किती येते रे 1/√2, 1/√2. तसेच 60 डिग्री किती आहे, साइन 60 इज √3/2 आणि 90 डिग्री इज 1. आलाय का बघा, पहिला ब्रॅकेट आलाय का, बघा का 0 1/2 1/√2 √3/2 आणि 1. बस संपलं. कसं तयार करायचं, साइनच्या व्हॅल्यू कशा तयार करायच्या हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलंय. आता सोपाच भाग आहे, बरोबर आहे. कॉस लिहायचे आपल्याला. आता कोणतं लिहायचं आपल्याला, कॉस थिटाच्या व्हॅल्यू लिहायचे. काय डोकं लावायची गरज नाही लय. लक्षात येते का, याला उलट लिहित चालायचं इकडून, शेवटून काय करायचं माहिती आहे का, ह्या सुरुवातीपासून लिहित चालायचं. हो का, हे शेवटला जे आहे ना साइनला, त्याला काय करायचं इथं सुरुवातीला लिहायचं, काय येते रे 1. पुन्हा काय लिहायचं 60ची इथे आहे ना व्हॅल्यू, हो का √3/2 इथं लिहायची. पुन्हा 1/√2, पुन्हा हे 1/2 आणि पुन्हा काय आहे आपला 0. समजतंय का, साइन जसा गेला होतात का तसाच उलटा लिहित चालायचा. हो का, हे इकडून असं येणार का, तर तशा संख्या इकडे लिहित जायच्या असं. बस साइन मिळाला, कॉस मिळाला. लक्षात येते का. आता काय लिहायचं आपल्याला, टॅन थिटा. काय लिहायचं आपल्याला, टॅन थिटा. आता मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितलाय मंडळी, सांगितलाय की नाही. टॅन थिटाचा फॉर्म्युला काय सांगितलाय, टॅन थिटा इक्वल्स टू साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. म्हणले की नाही मी, म्हणजे हो का हे साइन बाय कॉस रेशिओ आहे एक प्रकारे. जेवढी साइन थिटाची व्हॅल्यू आहे, कॉस थिटाची व्हॅल्यू आहे, ह्यांच्या मधली लाईन म्हणजेच काय म्हणायचं, डिवाइडची लाईन आहे असं गृहीत धरायचं. आणि या दोघांचं डिव्हिजन करायचं. दोघांचं काय करायचं, डिव्हिजन. 0/1, 0/1 काय येते रे मंडळी सांगा बरं. 0ला किती नाही काय करा, डिवाइड करा, आन्सर 0च येतं. आन्सर काय येतं 0च येतं. लक्षात येते का. आता 1/2 आणि डिवायडेड बाय √3/2 म्हणजे हे 2 काय होईल कॅन्सल, शिल्लक काय राहील रे 1/√3. लक्षात येते का. पुन्हा 1/√2 डिवायडेड बाय, ही साइन डिवाइडचं आहे असं गृहीत धरायचं, इमॅजिन करायचं डोक्यामध्ये. 1/√2 √2 गेट कॅन्सल म्हणायचं, शिल्लक काय राहते मंडळी 1. इथं बी सेम तसं जाऊ का, हे 2 आणि हे 2 डिनॉमिनेटर मधले दोन्ही कॅन्सल होतील. √3/1 म्हणजेच काय ते √3. आणि या ठिकाणी 1/0. आता 0 जर कोणाला डिवाइड करायचं म्हणलं तर ते आन्सर येतं नॉट डिफाईन्ड. काय येतं, नॉट डिफाईन्ड. समजलंय का मंडळी, लक्षात येतंय. हे इथलं मोडतो मी थोडंसं म्हणजे कन्फ्यूज होणार नाही. हा झाला टॅन. हा काय झाला मंडळी, टॅन. तुम्ही बघू शकता टॅनच्या व्हॅल्यू आपल्या टेबलमध्ये सुद्धा 0 1/√3 1√3 आणि नॉट डिफाईन्ड. लक्षात येतंय. झाल्या आल्या व्हॅल्यू सर्वांच्या, समजतंय काही अडचण आहे याच्यामध्ये, ओके नाही अडचण. आता पुढे बघूयात काय बघायचं आपल्याला, कोसेक आणि सेक आणि कॉट. आता कॉट जर बघितलात तुम्ही कॉट, तर 1/tan म्हणजे याचा इनवर्स असतो. याचा काय असतो तो इनवर्स, ते आता बघूयात पुढे, पण जाऊ दे एक एक सिरियली जाऊयात आपण. कोसेक थिटा इथपर्यंत काय अडचण नाही आपल्याला. आता कोसेक थिटा जो आहे तो काय रे, साइनचा इनवर्स असतो.
साईनचा इनवर्स, इनवर्स कळतं का? लक्षात आहे का? हे 1/2 आहे, याचा इनवर्स म्हणजे काय? 2 ला वर घ्यायचं, 1 ला खाली घ्यायचं. हे 1/√2 आहे, √2 ला वर घ्यायचं, 1 ला खाली घ्यायचं. अशा टाईपमध्ये आपल्याला या ठिकाणी काय होतील, व्हॅल्यूज जे आहेत ते मिळून जातील. मग इनवर्स जर केला, हो का बघा कोसेक थिटासाठी आता साईनचा इनवर्स हा 0 आहे. लक्षात आहे का? हे 0 म्हणजे कसं असते रे? 0/1 असते. याला काय करायचं? इनवर्स करायचं, जागा बदलायच्या दोघाच्या. लक्षात आहे का? 0 ला खाली घेऊन या आणि या ठिकाणी 0 ला खाली घेऊन या आणि 1 ला वर घेऊन जावा. 1/0 आता 0 न जर कोणाला काय करायचं डिवाइड करायचं म्हणलं तर आन्सर काय ते मंडळी? नॉट डिफाइन्ड. काय ते? नॉट डिफाइन्ड. हे कोसेक थिटासाठी काढतोय बरं आपण. कशासाठी काढतोय? कोसेक थिटा. पुन्हा याचा इनवर्स घ्या, 2 ला वर न्या, 1 ला खाली आणा, म्हणजे काय ते? 2/1 म्हणजेच आन्सर येतं 2. तसेच या √2 याच्यासाठी सुद्धा करू शकतो आपण. काय ते? √2/1 म्हणजेच √2. इथं काय ते रे? 2 वरी √3 खाली म्हणजे येते 2/√3 आणि या ठिकाणी काय येते मंडळी सांगा बरं आता? 1/1 म्हणजे आन्सर काय येतं? 1च येतं. लक्षात येते का? इनवर्स करा, काही करा, 1 ला 1च येतं आन्सर. लक्षात येते? कोसेक थिटा आला आपला, हो का? लक्षात येते का? नॉट डिफाइन्ड 2√2 2/√3 आणि 1 समजलंय. तसेच सेक थिटा जो आहे तुमचा तो कॉसचा इनवर्स असतो. इनवर्स मग 1/1 इथं आन्सर काय येणार आहे? 1च येणार आहे. लक्षात येते का? आन्सर काय येणार आहे? 1च. किंवा तुम्ही असं बी गृहीत धरू शकता, बघा हो का, ह्याला जसं कोसेकला लिहित गेलात का, कोसेकला जसं तुम्ही लिहित गेलात असं त्यालाच रिव्हर्समध्ये काय करायचं? लिहित जायचंय. अलग लक्षात. बघा हो का, 1 इथं लिहिलात, पुन्हा लिहा इथं 2/√3, पुन्हा काय आहे रे? √2, पुन्हा काय आहे? 2 आणि पुन्हा काय आहे? नॉट डिफाइन्ड. नॉट डिफाइन्ड. समजलंय का? समजलंय? 2/√3 √2 2 आणि नॉट डिफाइन्ड. लक्षात येते? हे झाला सेक थिटा. याचा इनवर्स लिहिला आपण कोसेकचा, म्हणजे एक प्रकारे उलट लिहिले. इनवर्स म्हणता येत नाही, बट ह्याची सिक्वेन्स काय केली आपण? उलटी लिहिली. सेक थिटा जो आहे तो या कॉसचा इनवर्स असतो. याला उलट करून लिहा. लक्षात आहे का? बघा हो का, 1 चा इनवर्स 1च येतो. √3/2 चा इनवर्स काय येतो? 2/√3. 1/√2 चा इनवर्स काय येतो? √2. 1/2 चा इनवर्स 2 आणि हे 0 काय येणार आहे या ठिकाणी? डिनॉमिनेटर मध्ये येणार आहे, म्हणजे 1/0 विच इज नॉट डिफाइन्ड. लक्षात येते? हे इथंपर्यंत आपण समजलं. एक राहिला आता कॉट थिटा. कोणता राहिला आता? कॉट. हा काय असतो रे? टॅनचा इनवर्स असतो. टॅनचा काय असतो? इनवर्स. लक्षात येते का? मग ह्याला इनवर्स करून लिहा तुम्ही. इथं काय ते समजा 1/0. 1/0 म्हणजे काय ते? नॉट डिफाइन्ड. नॉट डिफाइन्ड. ह्याचं काय येणार आहे सांगा? इनवर्स √3. याचा काय येणार आहे? 1. याचा येणार आहे 1/√3. 1/√3 आणि हे कुठे गेलं? टॅन थिटा शेवट नॉट डिफाइन. 1/नॉट डिफाइन म्हणजे कुठेतरी बाबांनो 0 येणार आहे. लक्षात आहे काय येणार आहे? 0. समजते सर्वांना? काही अडचण आहे याच्यामध्ये मंडळी? नाही. ह्या सर्व ज्या व्हॅल्यू आहेत तर हा आपला टेबल कसा बनवायचा आपण आता शिकलेला आहे. मला वाटत नाही याच्यामध्ये काय अडचण असेल. लक्षात आहे का? जर अडचण वाटत असेल तर परत एकदा बघा. लक्षात आहे का? व्हिडिओ पॉज करा, परत पाठीमागं जा, परत या व्हिडिओला रिपीटमध्ये बघा, परत समजून घ्या. कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय पुढे जाऊ नका. लक्षात येते? इथंपर्यंत काही अडचण कोणाला नाही. चला, तर हा झाला टेबल. लक्षात आहे का? आता इथून पुढे आपल्याला 3 आयडेंटिटीज पाहायच्या आहेत. 3 काय पाहायच्या आहेत? आयडेंटिटीज. लक्षात येते का? या आयडेंटिटीज इम्पॉर्टन्स आहेत. लक्षात येते? याच्यावरतीच आपण कुठंतरी बाबांनो आयडेंटिटी कोणकोणत्या आहेत? तर 3 आहेत. लक्षात येते का? पहिली आयडेंटिटी लक्षात ठेवा. या 3 आयडेंटिटीचा उपयोग करून आपल्याला पूर्ण आपला जो आहे चॅप्टर तो शिकायचा आहे. महत्त्वपूर्ण आहेत आयडेंटिटीज. पहिली आयडेंटिटी आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. इज इक्वल टू 1. साइन आणि कॉस या दोघांमधलं रिलेशन असलेली ही पहिली आयडेंटिटी आहे. दुसरी आयडेंटिटी आपली कितवी आयडेंटिटी? दुसरी. ही दुसरी आयडेंटिटी काय आहे? 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर थिटा. कॉट आणि कोसेक मधलं रिलेशन असलेली ही आयडेंटिटी आहे. आणि तिसरी आयडेंटिटी आहे आपली 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. लक्षात येते मंडळी? 3 आयडेंटिटीज आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. किती आयडेंटिटीज? 3. आता या 3 पासून ना अजून दुसऱ्या 6 आयडेंटिटी तयार करता येतात. जे गरजेनुसार आहे, रिक्वायरमेंट नुसार आहे. कशानुसार म्हणतोय मी? रिक्वायरमेंट नुसार. या 3 आयडेंटिटी आहेत. प्रत्येकासाठी म्हणतोय मी, प्रत्येकासाठी 2 2 2 2 या ठिकाणी काय होणार बाबांनो? गोळा होणार आहेत. म्हणजे आपण तयार करू शकणार आहोत. मी इथं तुम्हाला तयार करून दाखवतो. मेन या 3 आयडेंटिटी पाठ केलात का? काय गरज नाही तुम्हाला सांगतो पुन्हा.
लक्षात येते का? काही आपल्याला हे करायची गरज नाही. इथं बघू शकता तुम्ही कोणकोणत्या तयार होतील आयडेंटिटी मी सांगतो. ही पहिली आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1. जर मला वाटलं याच्यामध्ये मला साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू पाहिजे, कशाची व्हॅल्यू पाहिजे? साइन स्क्वेअर थिटा. तर मी काय करेल रे, साइन स्क्वेअर थिटाला इथंच ठेवेल आणि या कॉस स्क्वेअर थिटाला राईट साईडला घेऊन जाईल. म्हणजे काय येईल? इक्वल्स टू 1 आणि हे प्लस कॉस स्क्वेअर इकडे गेले काय होते? मायनस कॉस स्क्वेअर थिटा. लक्षात येते? जर मला वाटलं की कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू पाहिजे आता, तर मी कॉस स्क्वेअर थिटाला इकडेच ठेवेल आणि या साइन स्क्वेअर थिटाला इकडे घेऊन जाईल राईट साईडला. मग जागा बदलली त्याचं साइन चेंज होईल. हे प्लस आहे इकडे गेले काय होतं? मायनस साइन स्क्वेअर थिटा. बघा 1 2 आणि हे 3 असे 3 झाले. बरं हे मला वाटत नाही बाबांनो, हे प्रॉब्लेम सोडताना आपल्याला उपयोगाला येणार आहे, बट हे मला वाटत नाही की तुम्ही असं घोकमपट्टी करत बसावं. लक्षात आहे का? मेन आयडेंटिटी जर माहीत असेल ना, तर हे आपल्याला ना गरजेनुसार आपल्याला तयार बी करता येतं आणि गरजेनुसार आपल्याला वापरता सुद्धा येतं. लक्षात आहे का? कुठं वापरायचे, काय वापरायचे, हे आता प्रॉब्लेम सोडवायला लागलो आपण की आपल्याला लगेच लक्षात येऊन जातं. ओके, समजलंय? आता जसं याच्यामध्ये तयार झालं तसं याच्यात बी तयार करू शकतो मी. लक्षात येते? आता बघा, मला जर फक्त आणि फक्त या ठिकाणी कॉट स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू पाहिजे. कोणाची पाहिजे? कॉट स्क्वेअर थिटा. तर याच्यामध्ये काय करणार आहे मी? 1 ला इकडे घेऊन जाणार आहे. मग काय येणार आहे रे बाबांनो? कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1 लिहू शकतो असं मी. ओके, किंवा जर मला काय पाहिजे बाबांनो या ठिकाणी की कॉट स्क्वेअर थिटा जो इकडे घेऊन गेला तर त्या ठिकाणी अजून एक रिलेशन तयार होतं. काय रे? तर 1 इक्वल्स टू काय ते? कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा. मायनस कॉट स्क्वेअर थिटा हे दोन याच्यासाठी तयार झाले. बरोबर आहे? हे सर्व आपल्याला पुढे कामाला येणार आहेत. आता बघा या ठिकाणी याच्यापासून काय येतं? सेम मगासारखंच करू शकतो आपण. या ठिकाणी टॅन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू इज इक्वल टू काय येणार आहे? सेक स्क्वेअर थिटा आणि या 1 ला इकडे जर घेऊन गेलो राईट साईडला मी, तर साइन काय होतं? मायनस आणि हे झालं 1 प्लसचं मायनस झालं. आणि त्याच्यासारखंच 1 इक्वल्स टू टॅनला घेऊन जा तिकडं. काय ते? सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. लक्षात येते? मायनस टॅन स्क्वेअर थिटा. हे अशा पद्धतीनं आपल्याला हे 3 आयडेंटिटीज आहेत. लक्षात आहे का? ही पहिली आयडेंटिटी, ही दुसरी आणि ही तिसरी, या 3 आयडेंटिटीचा उपयोग करून आपल्याला याच्यामध्ये काय करायचे? पूर्ण जे आहेत आपले प्रॅक्टिस सेटमधले म्हणा, प्रॉब्लेम सेटमधले म्हणा, सर्व प्रॉब्लेम काय करायचे आहेत? सॉल्व्ह करायचे आहेत. याचा उपयोग कसा करायचा आहे, कुठे करायचं आहे, हे सर्व आपण या ठिकाणी काय करणार आहोत बाबांनो? शिकणार आहोत. लक्षात आलंय? इथंपर्यंत या बेसिकमध्ये कोणाला काही अडचण असेल असं मला वाटत नाही. उर्वरित जो भाग आहे आता प्रॅक्टिस सेट पहिला, लक्षात येते का? 6.1 हा आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. हा जो बेसिक होता ना, बेसिक ऑफ ट्रिग्नॉमेट्री, याचा हा आज परिपूर्ण व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. आणि जर कोणाला याच्यामध्ये सुद्धा डाऊट असेल तर परत एकदा या व्हिडिओला रिपीट बघा, म्हणजे तुमचे जे डाऊट्स असतील ते काय होतील? क्लिअर होतील. आणि जे प्रॉब्लेम्समध्ये याचा कसा उपयोग करायचे हे आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. ठीक आहे? ऑल द बेस्ट.